नमस्कार मित्रांनो. तर आपल्या सर्वांना दिवाळी पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्या सर्वांना ही आपली जी दिवाळी आहे ती सुखाची, समाधानाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाव. तर बघा, आजचा आपला विषय आहे का जो आपण साधारणतः 3 ते 4 दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता. त्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगितलेलं होतं का जे सोनं आहे आणि चांदी आहे त्यामध्ये आपल्याला मोठं करेक्शन अपेक्षित आहे. 10 ते 15% करेक्शन अपेक्षित आहे, असं आपण त्या ठिकाणी त्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि मग आता सध्या एक्झॅक्टली काय झालेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपला पेड आणि आपला पब्लिक टेलिग्राम चॅनल आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तर बघा, एकंदरीतच आज आपण जो व्हिडिओ मी पहिल्यांदा सगळ्यांना सावध केलं होतं. आणि मग आता ह्या ठिकाणी सोन्यामध्ये किती करेक्शन झाले हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता इथे आपण बघूया, जो एक लाईफ टाईम आहे. आता हे जे काही रेट आहेत हे रेट आहेत फ्युचरचे, आणि हे रेट आणि आपल्या दुकानातले रेट थोडा फरक असतो. कारण हे रेट असतात जवळजवळ 24 कॅरेटचे. दुकानामध्ये सोनं आपण घेतो ते सोनं 22 कॅरेटचं असतं, जे आपण दागिन्यांसाठी घेतो ते. आणि मग आता इथे आपल्याला बघायचं आहे का नेमकी किती करेक्शन झालेलं आहे. बघा, या ठिकाणी 17 तारखेला सोन्याने एक नवीन लाईफ टाईम हाय मारला. 17 तारखेला लाईफ टाईम हाय मारला आणि तो होता जवळजवळ अराउंड, आपण बघूया बघा किती करेक्शन झाले. तर तो जो हाय होता तो हाय, आणि तिथून आपण बघूया जे करेक्शन झालेलं आहे सोन्यामध्ये. तर जो आजचा लो बघतोय आपण, जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला 9% आसपासचं करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. 9% करेक्शन म्हणजे बघा, 1,32,000. इथे तुम्हाला जो भाव दिसतोय हा 1,32,000 पासून जवळजवळ 1,20,000 पर्यंत. जर आपण याचा टॉप पासून एंड पर्यंत जर विचार केला तर अराउंड साधारणतः 12,000 रुपये, 12,000 रुपयाचं आपल्याला गोल्डमध्ये करेक्शन बघायला भेटते. 12,000 रुपयाचं करेक्शन आपल्याला फक्त 2 ते 3 दिवसामध्ये बघायला भेटलं. आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर आपल्याला हे करेक्शन त्या ठिकाणी सोन्यामध्ये बघायला भेटलंय. आणि आता जे आणखीन आपल्याला कितपर्यंत करेक्शन येऊ शकतं त्याचा जर आपण या ठिकाणी थोडा विचार जर केला तर इथे आपण या ठिकाणी बघूया जी आपल्याला एक मोठी तेजी आहे सोन्यामध्ये चालू झाली होती. ती तेजी जर बघितली तर ती तेजी कधी चालू झाली होती त्याकरता जरा थोडस आपल्याला 1 तासाच्या टाइम फ्रेमचा चार्ट लावा लागेल. आणि ही जी तेजी आहे आपण बघतोय का अराउंड ह्या लेवल पासून चालू झाली 1,02,000 रुपयापासून. थोडंसं आपण या ठिकाणापासून फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आपण लावूया. 98,000 पासून आपल्याला एक थोडासा बेस पकडून इथून आपण इथपर्यंत जो टॉप मारलाय आपण या ठिकाणी इथपर्यंत बघूया. आणि आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला फिबोनाची झोन नुसार जर बघितलं तर साधारणतः आपण 78%चा रिट्रेसमेंट झोन होता तो तोडलाय. त्यानंतर 1,19,000 पर्यंत एक साधारणतः पॉसिबिलिटी आहे. म्हणजे अजूनही जवळजवळ साधारणतः 2,000 रुपयापर्यंत करेक्शन तर अपेक्षित आहे. पण माझं असं म्हणणं आहे का साधारणतः जे सोनं आहे 1,15,000 पर्यंत ते साधारणतः 1,14,000 पर्यंतच्या आसपास येऊ शकतं. म्हणजे अजूनही जवळजवळ 6,000 रुपये ते 7,000 रुपयापर्यंतचं करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता की ही एवढी मोठी जी तेजी झाली आहे 98,000 पासून जवळजवळ 1,32,000 पर्यंत, इतकी मोठी तेजी आहे. तर त्याची रिट्रेसमेंट ही आपल्याला साहजिकच अपेक्षित आहे. तेव्हा अजूनही हाही आपल्याला जो खरेदीचा योग्य भाव नाहीये. पण जरा गोष्टी लक्षात ठेवा. ओके. आणि आता त्यानंतर आपण येऊया चांदीकडे. चांदीचं काय हालत आहे. चांदी, सिल्वर. हे बघा, आता सिल्वर मध्ये जर आपण बघितलं तर सिल्वर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन झाले. सिल्वरचा भाव जर तुम्ही बघितला असेल तर हा जो फ्युचर आहे तो फ्युचर पेक्षाही जो चांदीचा भाव आहे तो आपण जर कॅश मध्ये बघितलं तर खूप मोठा रेट होता, जो 1,85,000 पर्यंत. म्हणजे जो 15,000 रुपयाचा प्रीमियम त्या ठिकाणी फ्युचरला चालू होता. आणि त्यानंतर आपण इथे बघूया आता जो आपल्याला या ठिकाणी जे करेक्शन दिसतंय तेही जर या ठिकाणी आपण बघितलं तर किती झाले बघा. 1,70,000 रुपयापासून जो लो मारलेला आहे आजचा बघा, हा जवळजवळ त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला इथपर्यंत बघा. हा लो आहे
1,44,000 रुपये. विचार करा बघा, 1,70 पासून 1,44,000 म्हणजे जवळजवळ 26,000 रुपयाचा फॉल हा आपल्याला चांदीमध्ये आपल्याला MCX मध्ये बघायला भेटला. पण तोच फॉल जर आपण आपल्या याच्यामध्ये दुकानामध्ये जर बघितला तर तो 35,000 रुपयाचा फॉल होता. कारण त्या ठिकाणी 35 ते 40,000 रुपयाचा फॉल होता, कारण त्या ठिकाणी ऑलरेडी प्रीमियम चांदीला चालू होता. तर बघा, या ठिकाणी 15% करेक्शन आपल्याला फक्त 2 ते 3 दिवसामध्ये चांदीमध्ये बघायला भेटलेलं आहे. तेव्हा अजून जर चांदीची जर अपेक्षा आपण बघितली तर कुठपर्यंत येऊ शकतात चांदीचे रेट, तेही आपल्याला जाणून घेणं थोडं योग्य राहील. आणि असं मला वाटतंय का चांदीची जी सुरुवात झाली होती ती सुरुवात चांदीची झाली होती अराउंड बघा 1,10,000 रुपयापासून चांदीची सुरुवात ही मोठ्या तेजीला झाली होती. बघा, इथून जी सुरुवात झाली होती अराउंड 1,10,000 रुपयापासून चांदी नॉन स्टॉप कुठपर्यंत गेली होती, जवळजवळ 1,70,000 पर्यंत. आणि आत्ताशी चांदीमध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी जवळजवळ 61% रिट्रेसमेंट झोन पर्यंत चांदी आलेली आहे. आणि पॉसिबिलिटी अजून आहे का चांदी ही साधारणतः 50% रिट्रेसमेंट झोन पर्यंत येऊ शकते. म्हणजे अजून 1,40,000 रुपयापर्यंतचा भाव चांदीमध्ये अपेक्षित आहे. 5,000 रुपयाचा अजून चांदीमध्ये करेक्शन मेजरली किंवा त्याही पेक्षा अजून जर असं मला तर वाटतंय जवळजवळ 1,33,000 पर्यंत पॉसिबिलिटी चांदीमध्ये आहे. म्हणजेच अजून इथून जवळजवळ 12,000 रुपयापर्यंत चांदीमध्ये करेक्शन अपेक्षित आहे आणि सोन्यामध्ये अजून 7,000 ते 8,000 रुपयाचे करेक्शन अजून अपेक्षित आहे. तेव्हा आता हे मी तुम्हाला जे प्रिडिक्शन सांगितले ते. आणि आता एवढं करेक्शन का आलेलं आहे, तर पहिली गोष्ट काय झालेलं आहे का आपले डोनाल्ड ट्रम्प तात्या जे आहे, एकदा याला सगळं आपण डिलीट करूया म्हणजे आपल्याला समजेल. ओके, पहिलं जो पॉइंट आहे तो आहे पॉइंट आपला डोनाल्ड तात्या जे आहे ते सध्या शांत झालेले आहे. त्यानंतर आपण बघतोय का चायनाचं आणि आपल्या US जे टॅरिफचं होतं थोडंसं तेही वातावरण थोडं शांत झालेलं आहे. आणि आणखीन सगळ्यात महत्वाचं का खूप मोठी तेजी झालेली होती, ती तेजी झालेली असल्यामुळं थोडीफार प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच होतं. आणि आता एकंदरीत आपण बघतोय का हे जे काही वायदे होते ते वायदे बाजारामधली शॉर्ट पोझिशन ही बरीचशी कव्हर झाली. शॉर्ट होते सगळे सिल्वर मध्ये असतील, गोल्ड मध्ये असतील, ते शॉर्ट पोझिशन होते. त्या शॉर्ट कव्हरिंगमुळे बरेचसे आपल्याला त्या ठिकाणी मोठी तेजी अनुभवायला भेटली. बरेचसे शॉर्ट्स कव्हर झालेत मार्केटमधून. आता शॉर्ट्स जे आहेत ते सगळे जवळजवळ बरेचसे गायब झालेत. फक्त आता लॉंग पोझिशन मेंटेन आहे आणि त्यामुळे आता जे लॉंग आहे तर मग ते थोडं प्रॉफिट बुकिंग करणारच, म्हणून हा फॉल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतोय. तेव्हा अजूनही साधारणतः चांदीमध्ये जर आपण विचार केला तर 5-1% तर फॉल अजून अपेक्षित आहे. आणि आपल्या सोन्यामध्ये अजूनही जवळजवळ 3-4% फॉल सोन्यामध्ये अपेक्षित आहे. तेव्हा आता म्हणजेच तो आपला सोन्याचा फॉल होईल तो जवळजवळ 15% होईल आणि चांदीचा फॉल 20% होईल. आपला जो अंदाज होता सोन्यामध्ये 15 ते 20% पर्यंत आणि चांदीमध्ये 20-1% पर्यंत करेक्शनची अपेक्षा होती. आणि त्या प्रमाणामध्ये करेक्शन आपल्याला 2-3 दिवसातच त्या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. ओके, तेव्हा आता एकंदरीतच हा जो व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी थांबूया. बोलता बोलता व्हिडिओ आपला 9-10 मिनिटाचा झाला ऑलरेडी. आणि जर आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे तो जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 1,350 रुपये एका वर्षाचे चार्जेस आहेत 12 महिन्यासाठी. आणि ते चार्जेस पे करायचे तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल, मेल आयडी विचारला जाईल, तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर हे पैसे पे केल्यानंतर तुमच्या त्या मोबाईलच्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक येते. त्या लिंकनुसार टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आपण. त्यावरती आपण त्या ठिकाणी जे काही स्विंग ट्रेड असतात ते आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो. ते काय ऑप्शनचे खास करून असतात, काय आपले स्टॉकमध्ये असतील किंवा इंडेक्समध्ये काय आपले ऑप्शनचे ट्रेड असतात ते त्या ठिकाणी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. ओके, आणि तेव्हा आता एकंदरीतच इथे आपण थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.